नमस्ते मित्र, आपण चॅप्टर नंबर 3 बघत आहोत. त्यामध्ये 2 नंबरचा पॉईंट आपण बघूयात की मल्टिपल शीट्स माझ्याकडे आहे आणि या मल्टिपल शीट्सवर मला डेटा ॲनालिसिस करायचा आहे. तर स्क्रीनवर एक कार कंपनीचा डेटा मी टाईप केलेला आहे. स्क्रीनवर जर तुम्ही बघाल आणि या कार कंपनीच्या डेटामध्ये आपल्या गोल्डन ट्रायंगल किंवा गोल्डन क्वाड्रँगलमधल्या काही सिटीज मी घेतल्या आहेत, जसं की मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद या सिटीज मी घेतल्या आहेत. आता या सिटीजमध्ये एक कॉमन फॉर्मॅट आहे, जसं की नेम ऑफ द कार आणि दर महिन्याला प्रत्येक महिन्याला त्या कंपनीने त्या सिटीमध्ये विकलेल्या कार्सची संख्या आणि या ठिकाणी टोटल आपण बनवलेलं आहे. सेम प्रोसेस मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या शीट्समध्ये देखील डेटा मी घेतलेला आहे. अशी हवं तर मी झूम पर्सेंटेज वाढवतो आहे. सेम प्रोसेस पुण्याला देखील मी झूम पर्सेंटेज वाढवतो आहे. आता मला एक वेगळ्या फाईलमध्ये किंवा आय मीन टू से वेगळ्या शीटमध्ये या सगळ्या डेटावर अभ्यास करायचा आहे, ॲनालिसिस करायचा आहे, याची टोटल करायची आहे, याचा ॲव्हरेज काढायचा आहे, काउंट एफ, मॅक्स, मीन अशा वेगळ्या कमांड्स आपण या ठिकाणी प्रोसेस करू शकतो. तर वेगवेगळ्या शीट्सचा सेल लिंक मला या ठिकाणी द्यावे लागेल. फॉर एक्झाम्पल, मला जर जानेवारी महिन्यामध्ये ऑल्टो K10 नावाची गाडी किती विकली गेली आहे आणि याची सगळ्यांची टोटल नाशिक, मुंबई, पुणे, औरंगाबाद याची टोटल हवी आहे. तर यासाठी मी जुना जो फॉर्मॅट आहे तो उडवतो आहे, डिलीट की प्रेस करतो आहे आणि इथे कमांड देतो आहे इज इक्वल टू सम इन ब्रॅकेट. आता सम ब्रॅकेटवर क्लिक केल्यानंतर इथे पहिली शीट आहे मुंबई, यावर मी क्लिक करतो आहे मुंबई आणि B2वर मी क्लिक करतो आहे. तर स्क्रीनवर तो फॉर्म्युला सांगतो आहे की इज इक्वल टू सम मुंबई नावाची शीट आणि B नंबरचा कॉलम 2 नंबरचा रो. आता या ठिकाणी मॅन्युअली जर मला करायचं असेल तर मी प्लसचं सिम्बल दाबेन, पुणेवर क्लिक करेन आणि पुण्यामध्ये ऑल्टो K10 गाडीचा जो कॉलम आहे B नंबरचा कॉलम 2 नंबरचा रो, इथे स्क्रीनवर पुणे B2 आला आहे. त्यानंतर मी पुन्हा प्लस दाबतो आहे. सेम प्रोसेस मी नाशिकवर क्लिक करतो आहे आणि नाशिकचा ऑल्टो K10चा जो सेल आहे त्याला मी सिलेक्ट करतो आहे. प्लस मी औरंगाबाद क्लिक करतो आहे आणि या औरंगाबाद नंतर या ठिकाणी या जस्ट B2वर क्लिक करतो आहे, ब्रॅकेट क्लोज करतो आहे. टोटल मला सांगतो आहे 38 गाड्या विकलेल्या आहेत. पण हे मॅन्युअली प्रोसेस, आता माझ्याकडे डेटा लिमिटेड आहे, 4 शीट्स आहे म्हणून आपण करू शकलो. इमॅजिन करा की हा डेटा 10-15 अशा वेगवेगळ्या शीट्सचं जर असेल तर मॅन्युअली करताना कुठे एरर होऊ शकतो आहे किंवा काही चूक देखील होऊ शकते आहे. मग या ठिकाणी या सेम फॉर्म्युलामध्ये मी प्लसच्या ऐवजी प्रत्येक ठिकाणी कॉमा जरी टाकला तरी या ठिकाणी तो वर्कआउट करेन, पण तो देखील मॅन्युअल फॉर्म्युला आपण म्हणू शकतो आहे. इन्स्टेड ऑफ डुईंग इट मॅन्युअली आपण चेक करूया की सगळ्या शीट्सचा फॉर्मॅट सेम असल्यामुळे मी ॲट अ टाईम सिलेक्ट करू शकतो आहे का. चला आपण चेक करूयात. यासाठी मी कमांड देतो आहे इज इक्वल टू सम इन ब्रॅकेट, मुंबईवर मी क्लिक करतो आहे, B2 मी सिलेक्ट करतो आहे, कीबोर्डवर शिफ्ट ही की मी प्रेस करतो आहे आणि सगळ्यात शेवटची शीट आहे औरंगाबाद, त्यावर मी क्लिक करतो आहे. तर स्क्रीनवर तुम्हाला दिसेल की मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद या सगळ्या शीट्स सिलेक्ट झालेल्या आहेत आणि फॉर्म्युलामध्ये तो इथे डिस्प्ले करतो आहे की इज इक्वल टू सम इन ब्रॅकेट मुंबई ते औरंगाबाद आणि त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये दाखवतो आहे आणि या ठिकाणी कोलनचा मिनिंग होतो आहे पासूनपर्यंत. याचा अर्थ मुंबई नावाची शीट पासून औरंगाबाद नावाच्या शीटपर्यंत आणि त्यामध्ये B नंबरचा कॉलम 2 नंबरचा रो सिलेक्ट करा, असं त्याला कमांड आपण देतो आहे. ब्रॅकेट क्लोज करतो आहे, एंटर करतो आहे. या ठिकाणी माझा डेटा आलेला आहे टोटल 38. मॅन्युअली आपण चेक करूयात. मुंबईमध्ये 5 गाड्या विकल्या गेल्या आहेत, पुण्यामध्ये 10 टोटल झाली 15, नाशिकमध्ये 9 टोटल झाली 24, औरंगाबादमध्ये 14 टोटल झाली 38 आणि आपलं उत्तर देखील या ठिकाणी आहे 38. तर या ठिकाणी काम करताना एकच काळजी घ्यायची की शिफ्ट कीचा आपल्याला वापर करायचा आहे, जेणेकरून आपण या ठिकाणी डेटा आपण सिलेक्ट करू शकतो आहे. तर अशा पद्धतीने मल्टिपल शीट्समध्ये असलेला डेटा देखील आपण टोटल करू शकतो आहे. थँक्यू.